हाय. मी ज्या भागात काम करते तिथे एक फरक आहे. त्या फरकावरच मी आज हा ब्लॉग बनवते आहे. ॲक्च्युली झालेलं असं आहे की बऱ्याचदा असं होतं की ज्या भागात आपण जातो तिथली भाषा वेगळी असते, तिथले पदार्थ वेगळे असतात आणि असाच एक थोडासा गोंधळ झालेला आहे की आता मार्च महिन्याचं एंडिंग आहे आणि इथे लोकांचं मी बघितलं आहे बऱ्यापैकी की लोकं आंब्याच्या रसाला आमरस म्हणतात आणि आमच्या भागामध्ये आमरस म्हणजे काय तर पन्हं जे आपण करतो, जे उकडलेल्या कैरींचं, त्याला तुपात दिलेली जिऱ्याची फोडणी म्हणजे आमरस, थोडी हळद घालून, साखर वगैरे टाकूनच गोडच पण असं फोडणी घातलेली. आणि गोंधळ असा आहे की ज्या भागात मी काम करते तिथे आमरस म्हणजे आंब्याचा रस, जो पिकलेली आंबे असतात त्यांचा असा पिवळसर रस. तर हा थोडा गोंधळ होता. आणि जो आमचा विदर्भ आहे, विदर्भामध्ये आमच्याकडे पन्हं वेगळं, आमरस वेगळा, आंब्याचा रस वेगळा. तर अशा गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं ह्या गोष्टी लक्षात घेण्यात यावं. आणि बऱ्याचदा विदर्भातल्या लोकांना बाकीचे इतर लोक हसतात की जसं तुम्ही म्हणताय की आंब्याचा रस वेगळा, आमरस म्हटलं की ते मग आंब्याची वाटी पिवळ्या कलरचा रस म्हणणार. पण आमच्याकडे तसं नाही आहे. आमच्याकडे आमरस हा वेगळा पदार्थ आहे. पन्हं, आम पन्हं ते वेगळं आहे. पन्हं म्हणजे टोटली ते उकळून एक्स्ट्रॅक्ट करून त्याच्यामध्ये साखर किंवा इलायची टाकून केलेलं थंड पेय, तर ते पन्हं आहे. म्हणजे गरम असतं, तुपात आणि जिऱ्यामध्ये फोडणी दिलेली असतं, ते आमरस असतं. हा एक फरक आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा फरकांच्या विषयी मी थोडंसं बोलणार आहे आज. मला काही फारसे पदार्थ येत नाहीत. माझ्या घरी मला आयतं खायची सवय आहे आणि आई मला आयतं खाऊ घालते. कारण बऱ्याच काळ मी शिक्षणासाठी बिझी असल्यामुळे माझे आईवडील मला ते अगत्याने आणि आठवणीने खाऊ पिऊ घालतात. मला तशीच सवय आहे आणि आम्ही सगळं एन्जॉय पण करतो. आणि त्यांचा कधी असा तगादा नसतो की तू शिकलंच पाहिजेस, पण तुला माहिती असावं असं त्यांचा अट्टहास असतो. दुसरं एक की आमच्या विदर्भामध्ये मोस्टली अकोला, अमरावती ह्या भागामध्ये म्हणजे म्हटलं जातं जसं येल पाडे धंदे किंवा ज्याला आपण म्हणू भैताडी भयाडी वगैरे. तसं मला एक फरक पाहायला भेटला की कोकणामध्ये याला सरबरीत असं म्हणतात. आपण मॅड किंवा पागल म्हणतात आमच्याकडे, तसं त्यांच्याकडे सरबरीत असं म्हणतात. हा एक मोठा फरक आहे. मोस्टली अकोला अमरावतीच नाही म्हणता येणार, पण अकोला अमरावती, वर्धा, नागपूर या भागामध्ये सुद्धा भयाडी भैताडी हा शब्द वापरला जातो प्रामुख्याने. पण कोकणात त्याला सरबरीत म्हणजे असं म्हटलं जातं. त्यातल्या त्यात साताराकडे किंवा तिकडच्या भागामध्ये येडे हे असं म्हटलं जातं. असे भरपूर काय काय फरक आहेत छोटे मोठे. आता असे सुरुवात आहेत माझे ब्लॉग्सचे, त्याच्यामुळे मी ह्या विषयांवर पहिले हात घातला की ज्या गोष्टींची मला थोडीफार माहिती होती मी ते तुम्हाला सांगितलं. आणखी बोलायचं झाल्यास खाद्यसंस्कृती जी मी ऑब्झर्व केली, कोकणातली वेगळी आहे, विदर्भातली वेगळी आहे, नंतर प्रत्येक भागातली वेगवेगळी आहे. आणि पूर्व विदर्भ तर टोटली वेगळा आहे, जसं गडचिरोली, गोंदिया, भंडारा. तसं म्हणायचं झाल्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्वेशनमध्ये आली की गडचिरोली, गोंदिया, भंडारा हे जिल्हे प्रामुख्याने कोकणाशी समरस आहेत मला असं वाटतं. कारण इकडची पण माती बहुतांशी अशी लालसर वाटते मला. इकडची जी झाडं वनस्पती आहे ती बायोडायव्हर्सिटी मॅच करते. भलेही तिथे जंगल किंवा दरीखोरे किंवा समुद्र नाही, पण बरीचशी मॅच करते. म्हणजे इकडचे लोक, जसं कोकणात मी ऑब्झर्व केलं की मांसाहारी लोक जे नॉनव्हेज खातात मोस्टली, ते त्यांच्याकडे चिकन हे फ्रीजमध्ये असतं, करून ठेवलं असतं आणि ते 2-2 दिवसाचं चिकन खातात. म्हणजे त्यांना ते आवडतं कोकणातल्या लोकांना. तसंच ह्या भंडारा, गोंदिया इकडच्या तळ्यांची काही शेती असल्यामुळे इथे झिंगे हे प्रसिद्ध आहेत. झिंगे प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथली लोकं मटण जास्त प्रामुख्याने खातात, हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. कोकणामध्ये त्या तुलनेत मासे जास्ती खातात, मासे आणि चिकन. आणि मग मधातल्या पट्ट्यामध्ये जसं सातारा किंवा त्या पश्चिम महाराष्ट्राच्या याच्यामध्ये ते माशांपेक्षा मला वाटतं चिकन आणि मटण हे जास्त प्रिफर करतात. आणि नंतर जो एक मध्य विदर्भ आहे, मध्य विदर्भ म्हणण्यापेक्षा अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या भागामध्ये प्रामुख्याने फार चिकन किंवा मटण किंवा हे नॉनव्हेज खायची आवड नाही आहे. पण तरी बरेचसे पुरुष ज्यांना खायला आवडतं ते बाहेर जाऊन ते प्रामुख्याने आवडीने खातात, हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात तिथल्या स्त्रिया ह्या खाणं प्रिफर करत नाही. फार एखादी मुलगी शिक्षणासाठी बाहेर गेली तर ती खाते, पण तीही मग तिला सवय नसते तर ती पण ती तुटून जाते. म्हणजे अशा गोष्टी आहेत. आणखीन बरंच सांगायचं झाल्यास की इथल्या ज्या पूर्वापार संस्कृती आहे, अकोला, वाशिम, बुलढाणा, तिथल्या स्त्रिया खातच नाहीत नॉनव्हेज हा प्रकार. हे असं आहे. आणि जसं मी प्रामुख्याने कृषीचा अभ्यास करते, तर त्याच्यामध्ये मला एक ऑब्झर्वेशनमध्ये आलेलं आहे की कोकणातलं जे पीक संस्कृती आहे ती थोडीशी सिमिलर आहे टू पूर्व विदर्भ. म्हणजेच हे गडचिरोली, भंडारा, गोंदिया इकडे पण भाताचं पीक घेतात आणि इकडची लोकंसुद्धा समाधानी आहेत. इकडचा शेतकरीसुद्धा बऱ्यापैकी आत्महत्या करत नाही. जशी कोकणातली लोकं म्हणतात की आमच्याकडे शेतकरी समाधानी असतो, पावटा किंवा वाल हा त्याचा वर्षभर असतो त्याचा प्रिझर्व केलेला, आणि तांदूळ खाण्यापुरता भात. इकडे पण तसंच आहे या भागामध्ये. म्हणजे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. आणि तिकडे जसं फणस किंवा इतर मसाल्याचे पदार्थ घेतले जातात पिकं म्हणून, तसं इकडे पण बऱ्यापैकी ती लागवड केली जाते. माती सिमिलर वाटतं आहे. कारण मला वाटतं एक कुठला तरी मला वाटतं विभाग होता की ज्यांनी उत्खननामध्ये ऑब्झर्व केलं की इथे सुद्धा समुद्र असण्याचे अवशेष आहे. म्हणजे साधारण यवतमाळचा काही भाग आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये त्यांना असं वाटत होतं की पूर्वापार इथे काय म्हणतात त्याला भूगर्भातील हालचालींमुळे कदाचित ते आता गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत. तर त्यांनी हे सांगितलं आहे की इथे पण समुद्र होण्याचं, म्हणजे आधी पूर्वापार कधीतरी होता याचे अवशेष यांना आढळलेले आहेत असं. तर भरपूर गोष्टी साम्य आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा लोकं म्हणतात, म्हणजे आता जर इकडच्या भागामध्ये कुठल्या तर विदर्भातला अर्धा भाग जसा गडचिरोली, गोंदिया, भंडारा इकडे जर पाहायला गेलं असता, इकडे एक गोष्ट ऑब्झर्वेशनमध्ये आलेली आहे की इकडचे लोकं म्हणजे विदर्भात राहूनसुद्धा ती म्हणतात की तुम्ही वराडातले असं म्हणायचे. कोकणात गेल्यावर कोकणातले लोक म्हणायचे तुम्ही घाटातले.
म्हणजे असं थोडंसं काहीसं साम्य आहे. इकडची भाषा पूर्ण याला हिंदी टच आहे, जो पूर्व विदर्भ आहे. कोकणातली शुद्ध मराठी आहे. म्हणजे पण बऱ्यापैकी साम्य हे आहे की इकडे भात जास्त प्रमाणात खाल्ला जातो. तर असा काही डिफरन्स मला आढळला आणि तो मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. चला बाय, या पण प्यायला. बाय बाय.